नमस्कार मंडळी, कसे आहात? खुश आहात ना? समाधानी राहा, म्हणजे खुश राहाल आणि खुश राहिलात की आनंदित आयुष्य जगाल. तर आज आपण संत मालिकेतल्या या भागामध्ये ओडिसातील संत जगन्नाथ दास म्हणजे अतिबड हा त्यांचा संप्रदाय आहे, यांच्याबद्दल माहिती करून घेणार आहोत. तत्पूर्वी ओडिसाबद्दल सांगायचं तर ओडिसा म्हणजे प्राचीन कलिंग साम्राज्याचा एक भाग. ओडिसामध्ये भक्तिभावाचं मूळ म्हणजे जगन्नाथपुरीचं जगन्नाथ भगवान श्रीकृष्ण तोच ओडिसामध्ये कसा आला या संदर्भातली आख्यायिका सांगितलीच पाहिजे. द्वारकेतल्या यादवीमध्ये सर्व यादवांचा संहार झाला. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण निराश होऊन किंवा त्यांना कळलं होतं की आता आपलं अवतार कार्य संपलं, तर ते एका झाडाखाली योग निद्रा घेऊन बसले. तर त्यांचा पाय एक वृक्षाच्याला टेकून आणि एक पाय त्यांचा लांब होता. तर त्यावेळी व्याधाला असं वाटलं की एक छोटंसं हरिण तिथे बसले आणि व्याधाने बाण मारला. तो बाण त्यांच्या पायाला लागला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. यावेळी त्यांच्या देहावर दहन संस्कार करण्यात आले, पण अग्नीमध्ये नाभी मंडळ मात्र भस्मसात झालं नाही. ते पुन्हा भस्मसात करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा आकाशवाणी झाली की हे नाभी चक्र भस्म होणार नाही, कलियुगामध्ये मी पुन्हा प्रगट होईल. या नाभी चक्राचं विसर्जन सागरात करा. ते नाभी चक्र म्हणजे विष्णूचा अंश जगन्नाथाच्या रूपाने ओडिसामध्ये जगन्नाथपुरी येथे पुन्हा अवतरलं, अशी एक आख्यायिका आहे. सम्राट अनंग भीमदेव यांनी या भीमदेवांचा जो कालावधी आहे सम्राटाचा तो 1189 ते 1223 असं सांगितला जातो. जगन्नाथाचं एक भव्य मंदिर बांधलं. या मंदिरामध्ये बलराम, कृष्ण आणि सुभद्रा यांच्या मूर्ती आहेत. त्या दर 12 वर्षांनी बदलल्या जातात आणि तो एक मोठा अलौकिक उत्सव जगन्नाथपुरीला होतो. आपण याबद्दल ऐकलंच असेल. 15व्या शतकातील बंगालमधील चैतन्य महाप्रभूंचा त्यांच्या वैष्णव भक्तीमुळे जगन्नाथपुरीला बराचसा कालावधी गेला आणि त्यामुळे जगन्नाथपुरीला जास्त महत्व आले. आता जगन्नाथाचा प्रसाद लाभलेला थोर संत म्हणजे जगन्नाथ दास असं म्हटलं जातं. चैतन्य महाप्रभूंच्या समकालीन यांची गणना होते. ते कपिलेश्वरपूर नावाचे रहिवासी होते. वंश परंपरेने त्यांना जगन्नाथाच्या पूजेचे आणि श्रीराम मंदिराच्या चंदन चामर सेवेचे उत्तरदायित्व प्राप्त झाले होते. गजपती महाराज पुरुषोत्तम देवानी त्यांना 12 एकर जमीन देखील दान केली होती असा उल्लेख आढळतो. इसवी सन 1490 भाद्रपद शुद्ध अष्टमी बुधवारी अनुराधा नक्षत्रावर यांचा जन्म झाला. हा दिवस भारताच्या उत्तरेकडे आणि पूर्वेकडे राधेचा जन्मदिवस मानला जातो. लहान वयातच यांनी रामायण, महाभारत, भागवत, पुराण याचा अभ्यास केला. जगन्नाथ मंदिरामध्ये ते नियमित भागवत वाचत आणि धर्मचर्चा करत असत. चैतन्य महाप्रभूंच्या सहवासात आल्यानंतर तर ते अधिकच भक्तिमय झाले. श्रीकृष्ण दर्शनाची त्यांना आस लागली. त्यामुळे भल्या पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत श्री जगन्नाथाची सेवा करणं, नामकीर्तन करणं, त्याच्या लीला गाणं यातच त्यांचा दिनक्रम व्यतीत होत असे. परमेश्वराच्या कृपेने भागवताची रचना उडिया या लोकभाषेमध्ये करण्याची प्रेरणा त्यांना झाली. नवाक्षर छंदामध्ये त्यांनी केलेल्या भागवताच्या भाषांतराने सर्वांना त्यावेळी मोहित केलं. म्हणजे नवाक्षर म्हणजे 9 अक्षर ज्यामध्ये आहेत असे छंदामध्ये त्यांनी ती रचना केली आहे. तर त्यावेळेचा जो राजा होता प्रतापरुद्रदेव, त्या राजापासून तर निरक्षर अशा जनसामान्यापर्यंत ही रचना सर्वांच्या आवडती झाली. जगन्नाथ दासाच्या भागवतामुळे मंदिरातील लोकांची गर्दी इतकी वाढली, मंदिरामध्ये येणाऱ्या लोकांची रीघ इतकी वाढली की त्यामुळे इतरांना त्रास त्याचा होऊ लागला, जे दर्शनाला येणाऱ्या लोकांना. म्हणून मग त्यांनी मंदिर सोडून इतरत्र जाण्याचा विचार केला. तर ते जायचं कुठे, ते समुद्राजवळ गेले. त्यांनी सागराची प्रार्थना केली आणि म्हटलं की मला एकांत मिळेल
आणि तपश्चर्या करता येईल अशी जागा तू देशील का परमेश्वरा, सागर देवा? आणि असं म्हणतात की समुद्र मागे हटला. मग त्याच जमिनीवर यांनी मठाची स्थापना केली आणि हाच तो 7 लहरी मठ. सर्वत्र एकच आमतत्व आहे हा भाव मनात ठेवून या मठामध्ये जगन्नाथाच्या सेवेमध्ये ते रात्रंदिवस मग्न झाले. हळूहळू लोकांमध्ये अफवा पसरली की काही स्त्रिया येतात या मठामध्ये, यांची वस्त्रे धुतात, वाळवतात, पाय दाबून देतात. तर त्या काळामध्ये ही गोष्ट चांगली समजली जात नसे की मठ हा एका संताचा आहे किंवा निवृत्त माणसाचा आहे, विरक्त माणसाचा आहे, तिथे बायका कशा येतात. तर राजा रुद्रप्रतापाच्या कानावर ही वार्ता गेली. तर राजा स्वतः खात्री करून घ्यायला आला मठामध्ये. तर दासांना त्यांनी विचारलं की या स्त्रिया कोण. तर जगन्नाथ दास राजाला म्हणाले की मी स्वतः महाप्रभूंची दासीच आहे, तर माझी सेवा स्त्रियाच करणार ना, तर तुम्ही या कन्याकांना पकडून घेऊन जाऊ शकता. तर राजाने त्या कन्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. असं म्हणतात की त्या आपोआप सगळ्या नाहीशा झाल्या. हे बघून राजा ओशाळला. राजाने आपल्या राणीसहित त्यांच्याकडून मंत्रदीक्षा घेतली आणि राजाला यांच्याप्रती श्रद्धा वाटू लागली. ज्यावेळी राजाने यांना नमस्कार केला तेव्हा राजाला शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेले बासरी वाजवणारे अलौकिक असं विष्णुरूप यांच्यामध्ये दिसलं. संत जगन्नाथदास यांनी आपल्या मधुर संभाषणाने काशीचे दिग्विजय पंडित ब्रह्मानंद यांनाही जिंकलं होतं असं म्हटलं जातं. त्यांना सुमारे 60 वर्षाचं आयुष्य लाभलं, ज्याच्याबद्दल अजूनही लेखी पुरावे आहेत. त्यांच्या सूचनेनुसार मठातील पादुकांची पूजा करणारा महाधिपती, जो कोणी पूजा करेल तो महाधिपती होईल, अशी परंपरा शतकानुशतके आजतागायत चालू आहे. त्यांनी संस्कृत भाषेत कृष्ण भक्तीपर 9 ग्रंथ लिहिले, तर उडिया भाषेमध्ये 11 ग्रंथ लिहून ठेवलेत, जे आजही लोकांना वाचायला उपलब्ध आहेत. कृष्ण भक्ती, कल्पलता, नित्यगुप्तमाला, नीलाद्री शतक, शोलोचोपोदी, शैवांगम, भागवत, पूर्ण मतचंद्रिका ही काही त्याच्यातली नावं आहेत. या संतांचा संप्रदाय त्यांच्या शिष्यामुळे ओडिसामध्ये सर्वत्र पसरला आणि तो अतिबडी या नावाने सगळीकडे ओळखला जातो. त्यांच्या कार्याने ओडिसामध्ये कृष्ण भक्तीची स्थापना झाली आणि भक्तीच्या आधारे किंवा भक्तीची स्थापना झाली असं म्हणूया की भक्तीच्या आधारे संकटांना तोंड देण्याचं सामर्थ्य सामान्य लोकांमध्ये आलं. त्यांच्या संप्रदायाला अतिबडी संप्रदाय जे म्हटलं जातं, त्यांनी भागवत कीर्तनाला सर्वोच्च स्थान दिलं आणि परमेश्वराची भक्ती केल्यामुळे तुम्हाला तीर्थयात्रा करण्याची गरज नाही. तर वृंदावन असो किंवा मथुरा असो, कालिंदी नदी असो, या ठिकाणी तीर्थयात्रा करून कालिंदीत स्नान केल्याचं पुण्य तुम्हाला परमेश्वराची भक्ती करून मिळतं, असा यांचा खूप विश्वास होता. जगन्नाथाप्रती परमेश्वर चरणी लीन होताना ते म्हणत, सकल तीर्थ तो चरणे, बदरिका जीवी की कारणे. अरे तू साऱ्या तीर्थांचे तीर्थ असल्यावर वेगळ्या तीर्थक्षेत्री जाण्याची मला गरजच काय. अशा या कृष्णचरणी तल्लीन राहत स्वतःचे आयुष्य वेचणाऱ्या संतांचे स्थान ओडिसातील कृष्ण भक्तामध्ये अग्रगण्य आहे. मंडळी, आजचा भाग इथेच थांबवते. पुन्हा भेटूया अशाच एका संतांची माहिती घेऊन. तोपर्यंत आज्ञा असावी.